नमस्कार. आज मुलीच्या डब्याला जी भाजी बनवून दिली ना, ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि अतिशय सोपी आणि झटपट तयार होणारी आहे. तर त्यासाठी मी इथे ब्रोकली घेतली आहे आणि ही ब्रोकली देठासहित नाही का, मी कडकडीत पाण्यात 2-3 मिनटं उकडून घेतली मीठ टाकून आणि मग थंड झाल्यावर अशी बारीक चिरून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने बारीक चिरायची आहे. अगदी बारीक चिरायची आणि देठसुद्धा त्याची घ्यायची आहे आणि तीसुद्धा बारीक करून घ्यायची. त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं, मोहरी घालायचं, जिरं घालायचं आणि कांदा घालायचा आहे. कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा. ब्रोकली विशेषतः ज्यांचं 40च्या वर वय झालं आहे ना, म्हणजे 40शी पार झाली आहे, त्यांच्यासाठी खूप चांगली आहे. कारण डोळ्याचे प्रॉब्लेम आपल्याला सुरू होतात, तेव्हा ती रोजच्या आहारात आपण त्याचा वापर केला पाहिजे. तर इथे 2-3 टोमॅटो बारीक चिरून घातले. त्यानंतर मीठ घातलं आहे टोमॅटो मऊ होण्यासाठी आणि हळद घातली. छान असं टोमॅटो मऊ झाला की लाल तिखट, किचन किंग मसाला, धणे पावडर, काळी मिरी पूड घालायची आणि मस्त टोमॅटो असं छान स्मॅश करून घ्यायचं आहे. भाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी झटपट तयार होते आणि ना ज्यांना ब्रोकलीचा टेस्ट आवडत नाही ना, तर त्यांना अशा पद्धतीने बनवून खाऊ घाला. आता बारीक चिरून घेतलेली ब्रोकली घालायची आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफेवरती शिजवून घ्यायची. ऑलरेडी ती आपण उकडून घेतलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ शिजायला लागत नाही. आता मस्त अशी चटपटीत आपली नाही का ब्रोकली टोमॅटो भाजी तयार आहे. नंतर कोथिंबीर घालायची आणि लिंबू पिळून सर्व्ह करायची. एवढी चटपटीत झाली आहे ना आणि एवढी पौष्टिकसुद्धा आहे. तर तुमच्या घरी मुलं खात नसतील ना, तर त्यांना अशा पद्धतीने बनवून खाऊ घाला आणि टिफिनलाही द्या. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेस्ट कॉम्बिनेशनसाठी तुम्ही ही भाताबरोबर किंवा नाही का पराठ्याबरोबर सुद्धा सर्व्ह करू शकता.